जय गजानन मंडळी. इथं हो सांगते तुम्हाला आम्ही कुठे चाललो. तर मी आणि माझे शेजारी बाजारी आणि आमचा पुंगी पोटारा घेऊन आम्ही चाललो आहे आता जागीरपूर. अधिक मास असल्यामुळे स्वयंपाक करायचं ठरवलं होतं आम्ही जागीरपूरला आणि आम्ही पोचलो 0 मिनिटात जागीरपूर. सर्वात पहिले आम्ही केला इथे कळस मांडणी आणि वरण भात मांडला मस्तपैकी. इकडे भाजीपाला चिरणं सुरू केलेला होता. सगळं तयारी झाली. स्वयंपाकाची तयारी झाली ना, आता म्हटलं आपल्याला पाहिजे एनर्जी ड्रिंक. आता एनर्जी ड्रिंक म्हणजे आपल्याला पाहिजे चहा. चहा पिल्यावर तर मग आपण कोणाचं ऐकतच नाही. मग तर केली आम्ही फटाफट मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी आणि केलं ना आम्ही पटकन. नैवेद्याचं सगळंच 33 दिवे, 33 धोंडपळे आणि माय किती पाहत होते आमच्या धोंडपळ्याला लोक तिथचे. म्हणे हे कायच होय म्हणे तुम्ही करून राहिल्या म्हणे. आणि मग निघालो आम्ही नैवेद्य घेऊन आम्ही मंदिराकडे. आणि मंदिरात आल्यावर पाहिलं ना माय तर किती गर्दी होती बापा. बापा 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 मायले लेकरू भारीच होतं. मग केली ना आम्ही कशी पण तिथं देवपूजा. आणि मग गेलो बाई आम्ही तिकडे मंदिरात रामाच्या. आणि तिथं लावले आमचे दिवे गिवे. काय करता तिथं लावायला जागाच नव्हती ना बापा, एवढी गर्दी होती. मग आम्ही रामाच्या मंदिरात गेलो, तिथे दिवे वगैरे लावले आणि आमची 33 तिथं धोंडपळे ठेवले आम्ही. आणि निघालो ना मग आमच्या ठिकाणावर आम्ही जिथं स्वयंपाक केला होता तिथं. आणि गेलो बापा तिकडे आणि मस्तपैकी आम्ही तिथं जेवण वगैरे केलं. वांग्याची भाजी, दह्याची चटणी, जवसाची चटणी, आंबाडीची भाजी, भात, कढी, पुरणपोळी, वांग्याची भाजी, मस्त पोळी, रोटगे आणि मस्त जेवण करायला सगळं मिळून बसलो आम्ही जेवण करायला. आता पाहुणी मंडळी बोलावली होती आम्ही जेवायला. त्यांना म्हटलं बाबा स्वयंपाक गिपाक कसा झाला म्हटलं आमचा. म्हटलं तर म्हणे मस्त झाला म्हणे ताई म्हणे, मस्तच झाला म्हणे. मस्त बोट चोकू चोकू जेवे बापा ते येतं म्हणे. आणि म्हटलं भाजीबाई होती आमची तर त्याला विचारलं म्हटलं कसे झाले म्हटलं रोटगी गिटगी म्हटलं चटणी मिटणी तर मस्तच झाली म्हणे आमची म्हणे. चटणी चांगली झाली तर म्हणे सगळंच चांगलं झालं म्हणे. आणि मग आता बाया म्हणे आम्ही तर काही आलोच नाही बाबा म्हणे तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणे, तर घे ना म्हणे आमचाही फोटो मोठो म्हणे. तर मग आता घेतला बा शेवट त्याचा फोटो. किती चांगलं ठिकाण होतं बाई, किती चांगलं होतं. आणि मग एकही व्हिडिओ काढायला नाही भेटला बाई स्वयंपाकाच्या पायी. स्वयंपाक करू करू म्हटलं सारी घाण झाली बापा म्हटलं. आणि पाहुणे मोठे खुश होते बापा, स्वयंपाक छान झाला म्हणे. बोटभर चोकू चोकू जेवले बाबा ते पाहुणे तर. हो का म्हटलं चांगला झाला का म्हटलं स्वयंपाक. म्हटलं तर मस्त झाला म्हणे तुमचा स्वयंपाक गिपाक म्हटलं. मग घेतला आमचा पुंगी पेटारा टाकला, लेकरं पाकरं आमच्या गाडीत टाकले आणि निघालो आमच्या घराकडे. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.